धरणगुत्ती चोरीचा 24 तासात लागला छडा, तिघांना अटक, 5 लाखांचा ऐवज जप्त. रोहिणी सोळंके यांची माहिती. शिरोळ पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाचं केलं कौतुक. धरणगुत्ती तालुका शिरोळ येथील गोसावी टेक खंडोबा मंदिरासमोर राहणाऱ्या श्रीमती पूनम अभिजित पवार यांच्या घरात झालेल्या चोरीचा छडा लावण्यात शिरोळ पोलिसांना अवघ्या 24 तासात यश आलं. या चोरीच्या गुन्ह्याखाली तिघांना अटक करून त्यांच्याकडून 5 लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. संशयित आरोपींना न्यायालयात उभं केलं असता न्यायालयाने 3 मे 2024 अखेर पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले, अशी माहिती जयसिंगपूर विभागाच्या पोलीस उपाधीक्षक रोहिणी सोळंके यांनी पत्रकार परिषदेत दिली. सोळंके म्हणाल्या की धरणगुत्ती येथील पूनम अभिजित पवार यांच्या 25 एप्रिल ते 28 एप्रिल 2024च्या मुदतीत बंद घराच्या दरवाजाचं कुलूप तोडून घरातील तिजोरीचे लॉक मोडून 5 लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्याने लंपास केले असल्याची फिर्याद दिनांक 28 एप्रिल 2024 रोजी शिरोळ पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. या चोरीचा तपास शिरोळ पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण पथकाने सुरू केला असता गोपनीय बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे गुन्हे प्रकटीकरण पथकाने अवघ्या 24 तासात प्रवीण सुभाष गाडीवडर वय 30 वर्ष राहणार आंबेडकर सोसायटी जयसिंगपूर, करण मधुकर पडियार वय 29 वर्ष राहणार गोसावी टेक माळभाग धरणगुत्ती, सतीश संतोष नलवडे वय 23 वर्ष समडोळी शाहूनगर जयसिंगपूर या तिघांना अटक केली. संशयित तिघा आरोपींना जयसिंगपूर न्यायालयात उभं केलं असताना न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. त्या मुदतीस त्यांच्याकडे चौकशी केली असता तिघांनी चोरीची कबुली दिली. चोरून नेलेले दागिने कुठे आहेत त्याची माहिती दिली. पोलिसांनी या संशयित आरोपींनी चोरून नेलेले 3 तोळ्याचे सोन्याचे गंठण, 3 तोळ्याचे नक्षे असलेले तोडे, 1 तोळा वजनाचे कानातील टॉप्स, 1 तोळ्याची चेन, 2 तोळे सोन्याच्या बांगड्या असे एकूण 5 लाख रुपयांचे दागिने जप्त केलेत. चोरीचा गुन्हा उघडकीस आणल्याबद्दल गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उपाधीक्षक रोहिणी सोळंके यांनी कौतुक केलं. पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, अपर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील, पोलीस उपाधीक्षक रोहिणी सोळंके, समरसिंह साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय भोजने, पोलीस हवालदार बाबा पटेल, सहाय्यक फौजदार इटाज पुजारी, पोलीस हवालदार मडिवाळ खंडागळे, कुंभार जाधव, पोलीस नाईक मुजावर परब, पाटील हेगडे, शेख राठोड, ओंबासे कदम यांच्या पथकानं सदरची कारवाई केली आहे.